सोलापूर शहरातील 70 फूट रोड भागात शिवकुमार ज्वेलर्स या ज्वेलरी दुकानामध्ये दोन नेकलेसच्या जबरी चोरी केल्याबद्दल सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत. 480/2026 यात तीन इसमांनी दुकानामध्ये घुसून पिस्टलच्या दाग दाखवून हे घटना केलं होतं. त्यानुसार DCP क्राईम श्रीमती पाटील, DCP श्री यावलकर, ACP श्री पवार, श्रीमती कुरी, PI श्री माने, PI श्री बंडगर आणि त्यांच्या सर्व टीमनी यात शोधकाम सुरू केलं. यात क्राईम ब्रांच अतिशय चांगला काम करून शंकर दायगुडे, श्री शैलेश केडकर, श्री निलेश सोनवणे, श्री तुकाराम गाडगे अशा चारही ऑफिसर्सनी जवळपास 250 CCTV कॅमेराजच्या तांत्रिक विश्लेषण करून गोपनीय माहितीदारांच्या आधारावर यांनी आरोपी आयडेंटिफाय केलेले आहेत आणि गोपनीय माहितीनुसार दोन इसम एक होंडा कंपनीच्या ॲक्टिवा मोटरसायकलवर अक्कलकोट रोडला महालक्ष्मी मंदिरानजीक हे नेकलेस विकण्याच्या साठी तिथं येणार आहे अशा माहिती मिळालं. त्यावर टीम्सनी तिथं ट्रॅप लावून दोन इसमांना शिताफीने ताब्यात घेतलेले आहेत. आरोपीचं नाव आहे 1 नंबर जिलानी मोहम्मद रफीक दामटे, वय 33. सध्याच्या त्यांचा पत्ता आहे नूरुल इस्लाम मस्जिदच्या बोळ्यात सोलापूरला आणि त्यांचं मूळ ते रहिवासी आहे लक्ष्मीनगर फिरदोस मस्जिदच्या पाठीमागे येरवाडा पुणे. आणि दुसरी आरोपी आहेत साहिल उर्फ भाई नबी नंदियाल, वय 24. हे सध्या राहणार आहेत जमा मस्जिद समोर सलगरवाडी, डोणगाव रोड आणि त्यांच्याही मूळ रहिवासी आहे ते सर्वे नंबर 12 लक्ष्मीनगर येरवाडा. अशा दोन इसमपैकी म्हणजे त्यांच्या अंगजडतीतून एक पिस्टल, देशी बनावटीच्या पिस्टल आणि 3 जिवंत काडतूस आणि एक सोन्याचा नेकलेस अशा एक इसमाकडून आणि दुसऱ्या इसमाकडून एक सोन्याचा नेकलेस आणि रेडमी कंपनीचा मोबाईल आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेलं हे गाडी हे आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. यात अधिक माहिती अशा मिळालेल्या आहेत. जे तिसरे इसम आहे जे अजून ताब्यात घेतले नाही, त्यांचे शोध चालू आहे. रेहान उर्फ जड्या रमजान लडाफ म्हणून आहे. ते आहेत राहणार मिल्लत नगर, शहाबाद, कलबुर्गी, कर्नाटक राज्य. तेही सध्या रहिवासी आहे नूरानी मस्जिद शेजारी लक्ष्मीनगर येरवाडा पुणे. अशा त्यांनी हे तिन्ही एकत्र येऊन हे जे ज्वेलरी शॉपचे जे जबरी चोरी केलेले आहेत त्याचा प्लॅन करून त्यांनी केलेला आहे. त्यानुसार 12 तारीखला साहिल आणि रेहान जडिया अशा दोन्ही आरोपी कुर्दवाडी या ठिकाणीतून सुझुकी कंपनीच्या ॲक्सेस मोटरसायकल 12 तारीखला चोरी केलं आणि ते गाडी इथं चोरी करण्यासाठी वापरलेले आहेत. सो हे मोटरसायकल चोरी गुन्हा कुर्दवाडी पोलीस ठाणा सोलापूर ग्रामीण इथं या ठिकाणी 280/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हे दाखल आहेत. आता अशा गुन्हे शाखेकडील श्री दायगुडे, श्री शैलेश केडकर, श्री तुकाराम गाडगे, श्री निलेश सोनवणे अशा या तपास पथकांनी अतिशय चांगले काम करून गंभीर स्वरूपाच्या जबरी चोरीच्या आणि एक मोटरसायकल चोरीच्या 2 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. यात
गुन्ह्यात हे जबरी चोरीला गेलेले आहेत 2 सोन्याच्या नेकलेस, 20 ग्रामचे एक आणि 18 ग्रामचे एक, अशा दोन्ही रिकवर झालेल्या आहेत. यांनी चोरलेले वाहन, जे गुन्ह्यात वापरलेले जे वाहन आहे तेही रिकवर झालेले आहेत. देशी बनावटी पिस्टल व 3 जिवंत काडतूस आणि 2 मोबाईल फोन, अशा एकूण 6,30,000 किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहेत. त्यांच्या बाकी कोर्टासमोर हजर करून बाकी जे कायदेशीर प्रक्रिया आहे ते चालू आहे. या कामगिरीबद्दल मी क्राईम ब्रांचच्या DCP डॉक्टर अश्विनी पाटील, DCP झोन श्री प्रीतम यावलकर, ACP क्राईम श्री दिलीप पवार, ACP डिव्हिजन श्रीमती कुरी, PI श्री अरविंद माने, PI श्री भंडगर, API श्री दायगुडे, श्री केडकर, श्री गाडगे, श्री निलेश सोनवणे आणि त्यांच्या पथकामधील सर्व अंमलदार, श्री अंकुश भोसले, जावेद जमादार, धीरज सातपुते, इम्रान जमादार, अनिल जाधव, विठ्ठल येलमार, विनोद राजपूत, सिद्धाराम देशमुख, विजयकुमार वाळके, तात्यासाहेब पाटील, संजय साळुंके, उमेश पवार, अभिजित दायगुडे, आबाजी सावळे पाटील, वसीम शेख, राजकुमार वाघमारे, महेश रोकडे, सुभाष मुंडे, राजकुमार पवार, शैलेश बुगट, महेश शिंदे, महेश पाटील, विद्यासागर मोहिते, वाजिद पटेल, योगेश बर्डे, राहुल तोगे, अभिजित पवार व सायबर पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, नानासाहेब काळे आणि आपलं सतीश काटे, बाळासाहेब काळे, फरदीन शेख, अशा पूर्ण चमूला मी मनापासून अभिनंदन करतो. आता 13 तारीखच्या घटनापासून आता पूर्ण हे लीगल प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत यांनी पूर्णपणे फोकस करून या आरोपीच्या मागे लावून ओपन सोर्स इंटेलिजन्स आणि आपलं ह्युमन इंटेलिजन्स आणि तांत्रिक विश्लेषण अशा दोन्ही वापरून अतिशय सुंदर हे डिटेक्शन करून आणलेलं आहेत आणि आरोपी अटक करून सर्व मुद्देमाल जप्त केलेला आहे. याबद्दल पूर्ण चमूला मी अभिनंदन करतो. सर, हे रेकॉर्डवरचे आरोपीवर क्राईम्स आहेत. आरोपी दामटे यांच्याविरुद्ध येरवाडा पोलीस स्टेशन पुण्याला 2 केस आणि लष्कर पोलीस स्टेशन पुण्याला 2 केस आहे. आणि आरोपी साहिल जे आहे त्यांच्याविरुद्ध येरवाडा पोलीस स्टेशनला 1 केस आहे. जे पाहिजे आरोपी आहेत त्यांच्याविरुद्धही अगोदर 7 केसेस आहे सर्व पुण्यामध्ये, येरवाडा, लष्कर आणि लक्ष्मीनगर समर्थ पोलीस स्टेशनला, खडकीला पण, आणि आता हे कुर्दवाडीला 1 आणि आपलं सोलापूर शहरात 1, अशा एकूण 9 केस होत आहेत त्यांच्याविरुद्ध. ते डिटेल्सही आपल्याला प्रेस नोटला ॲड केलेले आहे. एकत्र आलेलं आहे. आता जे प्राथमिक चौकशीला हे कळत आहे 9 तारीख एकत्र आलं, त्यांनी प्लॅन सॉरी हां, ते आता प्रिलिमिनरी इंट्रोगेशन चालू आहे. पुण्यात एक व्यक्तीकडून घेतलं अशा इन्फॉर्मेशन आहे, त्यावरही आमचं काम चालू आहे. मूळ नाही, मूळ पुण्याचे आहे, सध्या रहिवासी इथं आहे. सर्व पुण्याचेच आहे ना. ते आता फर्दर डिटेल्स चालू आहे. सर्व ते लक्ष्मीनगर भागात रहिवासी आहे. तात्पुरता इथं 2 जण सोलापूरला आहे. सर, यातील एक आरोपी खुनाच्या गुन्ह्यात येरवड्यामध्ये होता. हो, येस, ते डिटेल्स दिलेले आहे आपल्याला. ते अशा विशिष्ट स्पेसिफिक मोडस वापरला अशा विषय नाही आहे. यांनी तिघजणांनी 9 तारीखला यांनी प्लॅन केलेला आहे आणि त्यानुसार 12 तारीखला इथून कुर्दवाडीला जाऊन एक चोरी केलं मोटरसायकल, ते गुन्ह्यात वापरू म्हणून, आणि त्या गाडी इथं आणून यांच्या स्वतःच्या एक गाडी ते दुसऱ्या ठिकाणी सोडून हे जे चोरीचं मोटरसायकल आहे त्यात 3 सीटवर यांनी आलं आणि त्या पर्टिक्युलर ज्वेलरी दुकानमध्ये जाऊन तिथं बंदुकीचा दाग दाखवून 2 नेकलेस त्यांनी जबरी चोरी केलं.
जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स।